त्यांचे हक्क मिळत नाही, तर आता स्थानिक कामगार संघ कसं उभं राहणार त्यासाठी? बघा, तुम्ही बघितलं आम्ही 1 वर्षापूर्वी आंदोलन प्रशासनाने कमिशनने आम्हाला आश्वासन दिलेलं की टप्प्याटप्प्याने काही कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत ते आम्ही सोडू. काही कर्मचाऱ्यांचे प्रश्न जे ठेका कर्मचारी आहेत त्यांना रोजंदारीवर घ्या ही आमची मागणी होती. त्या मागणीला अजूनही साथ दिलेली नाही प्रशासनाने. त्यासाठी आम्ही परत मागणार आहोत. आम्ही शासनाकडनं एवढं इच्छितो की हे जे कर्मचारी जे गेले कित्येक वर्ष झाले महानगरपालिका आहेत त्यांना रोजंदारीवर घ्यावं. काही काना आकृतीबंधाप्रमाणे त्यांच्या पदावर नियुक्ती करावं आणि एजबार झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या वयाचा शिथिलता आणावी अशी आमच्या मागण्या आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही नक्की शासनाबरोबर मांडू. याबरोबरच कर्मचाऱ्यांकडनं कामं करून घेण्यात एक मोठं काम कर्मचाऱ्यांकडनं करून घेतलेलं आहे ते म्हणजे हाऊस टॅक्सच्या सर्व्हेचं काम भत्ता दिला नाही आणि हाऊस टॅक्सचा जो सर्व्हे केला तो कुठल्या तरी एका बाहेरच्या एजन्सीनी केला. त्या एजन्सीला 20 करोडच्या वर त्याचं बिल बनलेलं आहे आणि त्यातला 7 करोड दिलेले आहेत. त्यामुळे मी याची इन्क्वायरी शासनाने करावी अशी मी मागणी करतोय आणि या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा आणि हे भ्रष्टाचार करणारे कोण आहेत त्यांना समोर खुडून टाकावे असं माझे ठाम. मनसे आता आक्रमक होणार असं म्हणते, त्यांनी तुम्हाला पाठिंबाही दिलाय. वेळ आली तर तुमचं देखील असंच एक आक्रमक पाऊल असेल. आम्ही लोकशाही पण काही कर्मचारी मनसेचे आहेत, त्यांची स्टाईल वेगळी आहेत की त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये केले तर आमच्या कर्मचारी हे साथ देतील, त्यांच्या जोडीला असतील. कारण मनसेनी पण आम्हाला साथ देण्याचं ठरवलं आहे आणि महत्त्वाचा मुद्दा त्यांनी पण घेतलेला आहे. करोड रुपयाचा भ्रष्टाचार जो आहे त्याची चौकशी ईडी मार्फत केलीच गेली पाहिजे अशी आमची ठाम मागणी आहे. अद्यापही न्याय मिळत नाहीये कामगारांना. काय पुढचं पाऊल असेल? कारण आता कुठेतरी हे संपत आहे, शांततेत आहे. आज 3 जुलै. सर्वप्रथम मी प्रशासन दिवसाच्या शुभेच्छा देतो. पण दुर्दैव आहे की ह्या प्रशासनाला कर्मचाऱ्यांच्या अवस्था आहे ती आम्हाला इथे निदर्शनास आली. सर्व राजकीय पक्षांचे मी आभार मानतो. राजसाहेब ठाकरे मनसे अध्यक्ष आम्हाला पाठिंबा दिला. मनसेचं आम्हाला पत्र मिळालेलं आहे. राजाराम मुळीक राष्ट्रवादी जनरल कामगार संघटना त्यांचंसुद्धा स्थानिक कामगार संघ अध्यक्ष माननीय श्री राजीवजी पाटील हे स्वतः इथे उपस्थित होते. गेली 3 दशकं ज्वलंतपणे पालघर ठाणे जिल्ह्यामध्ये धडाडणारे असं आमचे नेतृत्व मार्गदर्शनाखाली जर वेळ पडली तर मनसेच्या खांद्याला खांदा लावून आम्ही मनसे स्टाईलसुद्धा आंदोलन करू. न्याय मिळाला नाही. त्याचबरोबर आता कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न आहेत. निरंजन डावखरे देखील आपल्यासोबत आहेत. तर कशा प्रकारे आता अधिवेशन कालावधीमध्ये हा प्रश्न आम्ही ऐरणीवर घेऊ. राज्य शासनाने ते राज्य शासनाशी चर्चेमध्ये राहून कसे सोडवता येईल त्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. वसई विरार मुख्यालयात काळी फीत बांधून ठेका कर्मचाऱ्यांचा संप. गेल्या वर्षी 3 जुलै 2023 रोजी विविध कामगार संघटनातर्फे कामगारांच्या हक्कासाठी मोर्चा काढला होता. यावेळी विविध मागण्या मागण्यात आल्या तसेच प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आले होते. परंतु 1 वर्ष झाले तरी अद्यापही या मागण्या पूर्ण झालेल्या नाही. तसेच कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. यासाठी काळी फीत बांधून पालिका कर्मचारी निषेध व्यक्त केला आहे. 3 जुलै रोजी महानगरपालिका स्थापन होऊन 15 वर्ष पूर्ण झाली तरी देखील कर्मचाऱ्यांना समस्या सुटलेल्या नाही. कामगार मोर्चाला 1 वर्ष पूर्ण झाले तरी देखील अद्यापही ठेका कर्मचाऱ्यांना न्याय मिळालेला नाही. अहोरात्र काम करून सुद्धा आपल्या हक्कांसाठी झटावे लागत आहे. यासाठी 3 जुलै रोजी काळी फीत बांधून निषेध व्यक्त केला आहे. सुविधा मिळत नाही. ओबीसी जनगणना, निवडणुकीची कामे असे विविध कामांमध्ये ठेका कर्मचाऱ्यांचा पुढाकार राहिलेला आहे. तसेच अनेकदा कामाची वेळ नसल्याने रात्री उशिरापर्यंत महिला कर्मचाऱ्यांकडून काम करून घेतले जाते असा आरोप कर्मचाऱ्यांनी लावला आहे. यासाठी हा निषेध व्यक्त केला आहे. तसेच भरती प्रक्रिया होत नसेल तर किमान ठोक वेतन द्या अशी मागणी कर्मचारी करत आहे. तर याबाबत निषेध करत ठेका कामगारांनी एकत्रित येऊन विरार पूर्व महानगरपालिका मुख्यालयाबाहेर निषेध केला. यावेळी कामगार नेता, स्थानिक कामगार संघाचे अध्यक्ष राजीव पाटील, समन्वयक हार्दिक राऊत, मनसे कामगार सेना पदाधिकारी मिलिंद साळवी उपस्थित होते.